हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमां वन्दे श्रीगुरुं दिनतारणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता, श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा, अध्याय 26, भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे, श्लोक नंबर 18। अंतः पुरुष रूपेण काल रूपेण यो वही समन्वेति एषा सत्त्वानां भगवान् आत्ममायया अंतः पुरुष रूपेण काल रूपेण यो वही समन्वेत्तेष सत्त्वानां भगवान् आत्ममायया अंतः पुरुष रूपेण काल रूपेण यो बहिः समन्वेत्तेष सत्त्वानां भगवान् आत्ममायया अंतः पुरुष रूपेण काल रूपेण यो बहिः समन्वेत्तेष सत्त्वानां भगवान् आत्ममायया अंतः पुरुष रूपेण काल रूपेण यो बहिः समन्वेत्तेष सत्त्वानां भगवान् आत्ममायया कालरूपेण यो बहिः समन्वेत्तेष सत्त्वानां भगवान् आत्ममायया अंतः अंतःकरणातून पुरुष रूपेण परमात्म्याच्या रूपाने काल रूपेण काळाच्या रूपेने यह जे बहिः बाहेरून समन्वेती अस्तित्वात राहतात एषः ते सत्त्वानां अखिल प्राणिमात्रांच्या भगवान परम पुरुषोत्तम भगवान आत्ममायया त्यांच्या शक्तींद्वारे। भाषांतर: परम पुरुषोत्तम भगवान आपल्या शक्तींच्या प्रदर्शनाद्वारे या सर्व विभिन्न घटकांची योग्य व्यवस्था करतात आणि स्वतःला त्यांच्या अंतरी परमात्मा तर बाहेर काळ म्हणून प्रकट करतात। भौतिक प्रकृतीची निर्मिती कशा पद्धतीने 24 तत्वांनी होते
आणि त्या सगळ्यांचं एकत्रीकरण झालेल्या शक्तीला काळ कसं म्हणतात. आणि हा काळ हा आपल्यामध्ये भयाच्या स्वरूपामध्ये भगवंतांचे स्मरण करून देतो, त्याचबरोबर क्षोभ निर्माण करतो आणि अशा प्रकारे सृष्टीचा प्रारंभ होतो. सुरुवात होती, इथपर्यंत आपण वाचलेलं. या श्लोकामध्ये भगवान कपिलदेव म्हणतात, परमपुरुषोत्तम भगवान आपल्या शक्तींच्या प्रदर्शनाद्वारे या सर्व विभिन्न घटकांची योग्य व्यवस्था करतात. म्हणजे या 25 घटकांची, 24 घटकांची, आणि स्वतःला प्रत्येक जीवाच्या आतमध्ये परमात्मा म्हणून तर बाहेर काळ म्हणून प्रकट करतात. जनरली हा काळ फक्त आपल्याला जाणवतो बाह्य स्वरूपातला भगवंतांची ही शक्ती, परंतु आंतरिक स्वरूपातली भगवंतांची शक्ती परमात्मा आपल्याला जनरली जाणवत नाही. आता या कलियुगामध्ये तसं बघायला गेलं तर काळ पण जाणवत नाही, काळाचं पण कोणाला काही पडलेलं नाही. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंत हृदयामध्ये परमात्मा रूपाने वास्तव्य करतात असे विधान येथे करण्यात आलेले आहे. या स्थितीचे वर्णन भगवद्गीतेतही केलेले आहे. भगवद्गीतेत मला वाटते 3-4 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे की भगवंत आपल्या सोबत परमात्मा म्हणून आहेत, मित्र म्हणून आहेत, ईश्वर म्हणून, कंट्रोलर म्हणून पण आहेत, असं वेगवेगळ्या श्लोकांमध्ये सांगितले हो की नाही. कुठला एखादा श्लोक आठवतो? हृदयात स्थित आहेत भगवद्गीतेमध्ये. ईश्वर सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती. आणि ईश्वर इथे ईश्वर म्हटलेला आहे. ईश्वर म्हणजे कंट्रोलर, म्हणून सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत बसलेले आहेत. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, सर्व जीवांच्या हृदयामध्ये मी स्थित आहे. मित्र म्हणून आहे. सुहृदम सर्वभूतानां. परमात्मा व्यक्तिगत जीवाच्या बाजूसच निवास करतो आणि एका साक्षीदाराप्रमाणे कार्य करतो. साक्षीदार म्हणून पण आहे, मित्र म्हणून पण आहे, कंट्रोलर म्हणून पण आहे. असं म्हटलेलं आहे की आत्मा हा हृदयामध्ये असतो आणि आत्म्याचा आकार केवढा असतो? एकदम सूक्ष्म. आणि त्याच्या बाजूलाच परमात्मा बसलेला असतो. याचीच पुष्टी वैदिक शास्त्रांमध्ये अन्यत्रही केलेली आहे. 2 पक्षी एकाच शरीररूपी वृक्षावर बसलेले आहेत आणि त्यापैकी एक साक्षी आहे तर दुसरा वृक्षाची फळे चाखत आहे. व्यक्तिगत जीवाच्या शरीरामध्ये वास करणाऱ्या या पुरुष किंवा परमात्म्याचे वर्णन भगवद्गीतेमध्ये उपदृष्टा अर्थात साक्षी आणि अनुमंता अर्थात अनुमती देणारा अधिकारी असे केलेले आहे. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ विभाग योग. उपदृष्टा म्हणजे जो सगळं काही पाहत आहे, रेकॉर्ड करून ठेवत आहे. आणि अनुमंता म्हणजे जो अनुमती देतो. म्हणजे आपण इच्छा केली तरी त्याची परवानगी मात्र परमात्म्याकडून यावी लागते. त्याच्याशिवाय आपल्या हातून काही घडत नाही किंवा आपल्याला काही मिळत नाही. भगवंतांच्या बहिरंगा शक्तीच्या व्यवस्थेने बद्ध जीवाला एक वैशिष्ट्यपूर्ण शरीर प्रदान केले जाते आणि तो बद्धात्मा त्या शरीराच्या सुखदुःखांमध्ये मग्न होतो. परंतु परमश्रेष्ठ जीव वा परमात्मा हा बद्ध जीवाहून वेगळा आहे. त्याचे वर्णन भगवद्गीतेत महेश्वर
किंवा सर्वश्रेष्ठ अधिपती ईश्वर असे केलेले आहे. तो जीवात्मा नव्हे तर परमात्मा आहे. प्रभुपाद हे सगळं समजावून सांगतायत की कारण बऱ्याच लोकांना वाटते की आपण परमात्म्या समान आहोत. आणि दोन्ही एकत्र आहेत आपल्यामध्ये, म्हणून आपण पण परमात्मा आहोत. भगवद्गीतेत लिहिलंय परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे. मग मी परमात्मा नाही कशावरून झालं? मी पण परमात्मा आहे, मी पण भगवान आहे. काल कुणीतरी मला त्या आचार्य प्रशांत व्हिडिओ पाठवलेला, त्याच्यामध्ये अख्खा अर्धा तास ते हेच सांगत होते की तुम्ही पण भगवान आहे. आणि ते अॅनॉलॉजी हे देत होते की शिवोहम, कुठेतरी लिहिलेलं आहे शिवोहम, तुम्ही शिवजी आहात. शिवोहम. शिला प्रभुपाद नेहमी म्हणायचे तुम्ही शिवोहम शिवजी आहात, मग तुमचे दात का दुखतात? तुम्हाला दाताच्या दवाखान्यात का जावं लागतं? असला कसला भगवान? तर हे चुकीच्या सगळ्या कल्पना विशेष करून भारतीय आध्यात्मिक संस्थांमध्ये, संप्रदायांमध्ये जे पसरलेले आहेत ते इतके मूर्खपणाचे आहेत, इतके मूर्खपणाचे आहेत. इंटरेस्टिंगली तो समजावून सांगत होता. ऍक्च्युली त्याला कोणीतरी प्रश्न असा विचारलेला की लोक ज्योतिष आणि हे भविष्य वगैरे सांगणाऱ्या बाबा बुवांच्याकडे का लागतात? तर तो समजावून सांगत होता की लोक मूर्ख आहेत. लोक स्वतः भगवान आहेत ते त्यांना माहिती नाही, म्हणून या अशा लोकांच्याकडे जातात. सत्यम शिवम सुंदरम शिवोहम तो सांगत होता. मीच सत्य आहे, मीच शिव आहे, मीच सुंदर आहे, मीच शिवोहम. आपण म्हणतो सोहम. बरेचसे निर्गुणवादी किंवा निराकारवादी म्हणतात सोहम. सोहम म्हणजे मी पण. यस, ते भगवान आहेत, सो एम आय, मी पण भगवान आहे. हा इतका मूर्खपणाचा कन्सेप्ट आहे. आणि भगवद्गीतेमध्ये असे बरेच श्लोक आहेत जिथे सांगितलेलं आहे की मी तुमच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहे. याचा अर्थ असं नाही की तुम्ही ऑटोमॅटिकली परमात्मा होता. मी ऍक्च्युली तुमच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहे बघण्यासाठी तुम्ही काय काय करता. तुमच्या इच्छा आकांक्षा त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी हनुमंता म्हणून मी स्थित आहे, साक्षीदार म्हणून मी स्थित आहे, मित्र म्हणून मी स्थित आहे. ऑटोमॅटिकली तुम्हाला भगवान बनवण्यासाठी मी स्थित नाही. हे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. आणि बरेच आपले भक्त लोक देखील कन्फ्युज होतात की प्रभुपाद सारखं सारखं काय रिपीट करतात. विशेष करून भारतामधल्या लोकांना हे रिपीट करणे खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला तो व्हिडिओ मी आता सापडतो काय बघतो परत, माझ्या हिस्ट्रीमध्ये असेल. त्यांच्या समोर बसलेले सगळे इतके खुश झालेले, वाव मी पण शिवजी आहे, शिवोहम. इट्स लाईक बेसिक फॅलसी, काय म्हणतात त्याला, इट्स लाईक the false statement is already in the statement. तो इतक्या जोर जोराने बोलतो, त्याची स्टाईल तुम्ही बघितला असाल, जोर जोराने असं रागावल्यासारखं बोलतो. अरे मूर्खानो, तुम्ही शिवजी आहात, तुम्हाला कळत नाहीये. या वाक्यातच मूर्खपणा आहे. तुम्ही शिवजी असाल तर ऍक्च्युली तुम्ही विसराल कसं? तुम्ही ज्या अर्थी तुम्ही विसरलाय, तुम्ही दुःख भोगताय, ज्या अर्थी तुमची कंबर दुखते, दात दुखते, त्या अर्थी तुम्ही भगवान नाहीये. येस, भगवान तर तुमच्या सोबत आहेत. कुणीतरी मायापेक्षा श्रेष्ठ आहे हे मान्य करावं लागतं. आणि जनरली लोकांना हे मान्य करायचं नसतं लवकर, म्हणून प्रत्येकाला हे असे साधू आवडतात, अशी वाक्य आवडतात. कोणाला आवडणार नाही तुम्ही शिवजी आहे म्हटलेलं? येस, नाही. प्रभुपादांची फाईट ही जनरली या लोकांसोबत होती. निर्विशेषवादी, शून्यवादी, पाश्चात्य देशतारिणी.
म्हणून प्रभुपाद बऱ्याच तात्पर्यांमध्ये या दृष्टिकोनातूनच सांगतात. आपल्याला जरी ते बोरिंग वाटत असलं तरी ऍक्च्युली समाजामध्ये परिस्थिती हीच आहे. प्रत्येकाला भगवान व्हायचं आहे आणि त्या अनुषंगाने त्या प्रकारचं ज्ञान जर कोणी देत असेल तर प्रत्येकाला आवडतं ते. भगवंतांच्या बहिरंग शक्तीच्या व्यवस्थेने बद्ध जीवाला एक वैशिष्ट्यपूर्ण शरीर प्रदान केले जाते आणि तो बद्धात्मा त्या शरीराच्या सुख दुःखांमध्ये मग्न होतो. परंतु परम श्रेष्ठ जीव व परमात्मा हा बद्ध जीवाहून वेगळा आहे. त्याचे वर्णन भगवद्गीतेत महेश्वर किंवा सर्वश्रेष्ठ अधिपती असे केलेले आहे. येस, आपण थोडक्यात ईश्वर आहोत, परंतु तो महेश्वर आहे, परमेश्वर आहे. कुठं कुठं म्हटलंय महेश्वर? सर्व लोक महेश्वरम. स्वतः भगवंत देखील सांगतात मी महाईश्वर आहे. तो जीवात्मा नव्हे तर परमात्मा आहे. बद्ध जीवाच्या कृत्यांना अनुमती देण्यासाठीच परमात्मा त्याच्या शेजारी वास करीत असतो. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्यासाठी बद्ध जीव या इहलोकी येतो. आपण इथे यायचं कारणच आहे स्वतः ईश्वर बनण्यासाठी, प्रभू बनण्यासाठी. भगवंतांच्या अनुमती विना मनुष्य काहीच करू शकत नसल्याने ते जीवासमवेत साक्षी आणि अनुमती देणारे म्हणून वास करतात. ते भोगता सुद्धा आहेत. ते बद्ध जीवांचे पालन पोषणही करतात. ऍक्च्युली तेच भोगतायत आणि त्यांच्या परवानगीशिवाय काहीही करू शकत नाही. बऱ्याचदा याचा अनुभव पण आपल्याला येतो, परंतु माणूस हा इतका अहंकारी असतो की तो क्षणात सगळं विसरून जातो. एखादी गोष्ट तो बरेच वर्ष करायचा प्रयत्न करत असतो आणि ती इतक्या सहज सोप्या पद्धतीने घडून येते, परंतु त्याचं श्रेय भगवंताने द्यायचं सोडून तो परत स्वतःला श्रेय द्यायला सुरुवात करतो. हे भगवंतांचं हे मेन काम आहे आपल्या सोबत राहिल्यावर, की आपण काय काय चांगल्या आणि वाईट गोष्टी करतो याचा रेकॉर्ड ठेवणे आणि आपल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्याला परवानगी देणे. अप्रुव्हल, परवानगी दिली पाहिजे का दिली नसली पाहिजे हे कशावरून ठरवलं जातं? आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही याच्यावरून ठरवलं जातं. जीव हा स्वरूपता भगवंतांचे अंश असल्यामुळे भगवंतांचे त्याच्यावर अतिशय प्रेम आहे. दुर्दैवाने जीव जेव्हा बहिरंग शक्तीने भ्रमित व मोहग्रस्त होतो तेव्हा त्याला भगवंतांशी असणाऱ्या स्वतःच्या शाश्वत संबंधाची विस्मृती होते, विसरून जातो. परंतु आपल्या स्वरूप स्थितीची पुन्हा जाणीव होताच तो मुक्त होतो. बद्ध जीवाचे आंशिक स्वातंत्र्य त्याच्या मध्यवर्ती वा तटस्थ स्थितीद्वारे व्यक्त होते. त्याची इच्छा असल्यास तो भगवंतांना विसरून भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या मिथ्या अहंकाराने या ऐहिक जगात येऊ शकतो. पण त्याचप्रमाणे जर त्याची इच्छा असेल तर तो आपले तोंड भगवंतांकडे करून त्यांची सेवा करू शकतो. जीवाला तितके स्वातंत्र्य आहे. हे लॉजिक ऍक्च्युली खूप सोपं आहे. जीवाला स्वातंत्र्य आहे कारण भगवंतांचं जीवावर प्रेम आहे. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला आपण बंधनात ठेवत नाही किंवा जबरदस्तीने प्रेम त्याच्याकडून करून घेत नाही. प्रेम हे स्वेच्छेने, अहेतुकी, निरपेक्ष असावं लागतं आणि म्हणून आपल्याला हे स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून आपण जर म्हणालो की नाही मी नाही करणार, तेव्हा आपण इथे येऊन अडकतो. आणि याच्या उलट जर म्हणालो की मी करणार तर आपण भगवद्धामात जाऊ शकतो. आणि ही बेसिक गोष्ट समजायला इतकी जरी सोपी असली तरी ती आपल्या मिथ्या अहंकारामुळे आपल्याला ती समजत नाही.
आणि म्हणून बघा, समाजामध्ये कित्येक लोकांना तुम्ही कितीही पटवून द्यायचा प्रयत्न केला तरी त्यांना पटत नाही. मी करणारच अशी त्यांची इच्छा असते. आणि मग जेव्हा वाईट गोष्टी घडतात तेव्हा मात्र ते भगवंतांना दोष देतात, किंवा जेव्हा वाईट गोष्टी घडतात तेव्हा विशेष करून लोक भगवंतांवर विश्वास ठेवायचं बंद करतात. कारण त्यांना वाटतं की माझ्यासाठी जे चांगलं आहे ते भगवंतांनी दिलंच पाहिजे, भले ते दुसऱ्यांसाठी वाईट का असेना. असं होत नसतं. भगवंतांना या संपूर्ण विश्वामध्ये एक हार्मनी, एक समतोल राखून ठेवायचे. त्यासाठी तुम्ही म्हणाल ती इच्छा सगळी ते पुरवू शकत नाही. त्याच्यासाठी कंट्रोल हे ठेवावंच लागतं. आणि हे मान्य आपल्याला न झाल्यामुळे आपल्याला असं वाटतं की भगवान असली काही गोष्ट नाही आहे, सगळं मानवाचाच खेळ आहे. नसेल तर इतका अत्याचार, इतका काय म्हणतात त्याला, इव्हिल इज व्हॉट इज कॉल्ड इव्हिल, दुष्ट ना या जगात सेटन नसताच. परंतु एक कळत नाही आपल्याला. प्रभुपाद जेव्हा एकदा विमानातून जात होते, विमानाच्या पायलटनी भरपूर प्रभुपादांबद्दल ऐकलेलं. त्याने विमानाला ऑटो मोड मध्ये ठेवून तो प्रभुपादांशी बोलायला आला आणि त्यांनी प्रभुपादांना प्रश्न विचारला की स्वामीजी, मला एक प्रश्न सारखा पडलेला असतो, विचारू का? प्रभुपाद म्हणाले, हो विचारा. सगळं काही भगवान आहे, बरोबर आहे? प्रभुपाद म्हणाले, येस, सगळं 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 काही भगवंतांनी निर्माण केलेलं आहे, भगवंतच आहे. येस, मग इव्हिल, दुष्ट पण भगवानच आहे? प्रभुपाद म्हणाले, येस. मग भगवंतांना आपण चांगलं म्हणून कसं स्वीकारायचं? प्रभुपादांनी खूप छान समजावून सांगितलं. प्रभुपाद म्हणाले की भगवंतांना दुष्ट किंवा इव्हिल, सेटन व्हावं लागतं तुमच्यासाठी. तर भगवंतांच्या दोन्ही बाजू आहेत. एक समोरची बाजू आहे जिकडे प्रकाशच प्रकाश आहे, आणि एक पाठीमागची बाजू आहे तिकडे अंधारच अंधार आहे. परंतु इच्छा भगवंतांनी तुमच्यावर सोपवलेली आहे की तुम्ही भगवंतांच्या समोर राहायचं प्रकाशामध्ये, की भगवंतांच्या मागे राहून अंधारामध्ये दुसरंच काहीतरी कारस्थान करायचं. तुमची इच्छा आहे. भगवंतांच्या मागची बाजू जी अंधार आहे ती दुष्ट आहे, आणि तिथे दुष्ट अंधारामध्ये राहणारा जो असतो त्याला त्या पद्धतीने, दुष्ट पद्धतीने व्यवहार करून त्याला चपराक, त्याला दंड द्यावीच लागते. पण तुम्हाला चॉईस आहे, भगवंतांकडे तोंड करा. तुम्ही आता भगवंतांकडे पाठ फिरवलाय, त्याला भगवंत काय करणार? प्रभुपाद समजावून सांगतात. आणि तो पायलट म्हणाला की वाव, इतकी साधी सोपी गोष्ट लोकांच्या लक्षात पण येत नाही, आणि तुम्ही किती छान सुंदर पद्धतीने समजावून सांगता. त्याला पटलं ते ऍक्च्युली. अँड इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. या तात्पर्यामध्ये देखील प्रभुपाद म्हणतात की जर त्याची इच्छा असेल तर तो आपले तोंड भगवंतांकडे करून त्याची सेवा करू शकतो. आता काय केलंय आपण? भगवंतांकडे पाठ फिरवली. बऱ्याच लोकांना वाटतं की मी नाही फिरवली, भगवंतांनी फिरवली. येस, भगवंत पण म्हणतात, जसं परवा आपण वाचलं, मग मी त्याच्याकडे पाठ फिरवतो. परंतु का फिरवतात पाठ भगवंत? जेव्हा तुम्ही वाईट वागता. भगवंत त्या श्लोकामध्ये सांगतात, मी का पाठ फिरवतो त्याच्याकडे? कारण तो द्वेषी, मत्सरी असतो म्हणून. व्हेरी सिंपल. आणि आपल्या दुःखाचं कारण हेच आहे. जेव्हा जेव्हा हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की भगवंतच आपले रक्षण करतायत, भगवंतच आपल्याला वाचवू शकतात. मग जो आपल्याला जर आपलं रक्षण करणार आहे, जो आपल्याला वाचवणार आहे, त्याच्याकडे जर आपण पाठ फिरवली, मी नाही सेवा करणार, जा म्हटलं, तर तो आपलं रक्षण कसं करेल? त्याच्या आश्रयाखाली आपण राहिलं पाहिजे ना, नाही? जेव्हा जेव्हा आपण असं भगवंतांकडे पाठ फिरवतो तेव्हा तेव्हा माया आपल्याला पटकन पकडते. कृष्ण भुलिया जीव भोग वांछा करे, निकटते माया तारे झपटिया धरे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपला हाच आहे.
भगवंतांना विसरून भोगाची वांछा इच्छा करणे. ही एक गोष्ट फिक्स केली की सगळं फिक्स होतं. प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात, आता मगाशी जे उदाहरण सांगितलं ना की आत्मा आणि परमात्मा दोन्ही हृदयामध्ये आहेत, ते शास्त्रामध्ये कसं सांगितलं जातं, एकाच झाडावरती एकाच फांदीवरती दोन पक्षी बसले. एक पक्षी त्या झाडाचे फळं खाण्यामध्ये बिझी आहे, दुसरा पक्षी फक्त पाहतोय. दुसरा पक्षी तो पाहतोय म्हणजे साक्षीदार आहे. तो दुसरा पक्षी मार्गदर्शन पण करतो की अरे खाऊ नको या झाडावरची फळं, तू इथेच अडकून राहशील. तर तो दुसरा पक्षी काय करतो, पाठ फिरवतो, नंतर बोला माझ्याशी, आता मी बिझी आहे भोगवांछामध्ये. प्रभुपाद म्हणतात की हा आपला बेसिक प्रॉब्लेम आहे, आणि हा बेसिक प्रॉब्लेम आपण स्विच केला, फिक्स केला, बाकीचे सगळे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतात. भगवत धामात जायचं असेल, भगवंतांकडे जायचं असेल, भगवंतांचा शुद्ध भक्त व्हायचा असेल, तर प्रभुपाद म्हणतात एकच पात्रता आहे, ती म्हणजे आपल्या मनामध्ये प्रामाणिक इच्छा असली पाहिजे. यस, मला इथून बाहेर पडायचंय. म्हणजेच काय, जे आपण तोंड फिरवलेलं आहे ते तोंड भगवंतांकडे करायचंय फक्त आपल्याला. तो पक्षी जो फळ खात आहे आणि मागे परमात्मा दुसरा पक्षी त्याला सांगत आहे नको खाऊ, ते फक्त आपल्याला तिकडे वळून बघायचंय. हीच सुरुवात असते अध्यात्माची, भक्तीची. जीवाला तितके स्वातंत्र्य आहे, तोंड फिरवायचं की नाही. आणि सगळा गोळ इथेच आहे या स्वातंत्र्यात. जेव्हा तो भगवंतांकडे पाहतो त्या क्षणापासूनच त्याचे बद्ध जीवन समाप्त होते. प्रभुपाद किती स्ट्रॉंगली सांगतात, जेव्हा आपण वळतो बस आपलं बद्ध जीवन तिथेच समाप्त होते. परंतु आपण इतके स्टबर्न आहोत, स्टबर्न, जिद्दी, आपण इतके जिद्दी आहोत की आपल्याला वळून बघायचं पण नाही आहे भगवंतांकडे. आपण नुसतेच असं हात करून 2 मिनिटं थांबा, माझं काम मला करू द्या, की सारखं सारखं मध्ये 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 मध्ये. मला माहितीये मी काय करायला लागलोय ते, कारण माझ्या इतकं श्रेष्ठ कुणीच नाहीये, माझ्या इतकं बुद्धिमान कुणीच नाहीये. तुम्ही काय मध्ये मध्ये सांगा लागलाय हे करू नका ते करू नका. 2 मिनिटं थांबा, मला हे फळ खाऊ द्या. ती 2 मिनिटं कधीच संपत नाही. जेव्हा तो भगवंतांकडे पाहतो त्या क्षणापासून त्याचे बद्ध जीवन समाप्त होते. व्हेरी स्ट्रॉंग स्टेटमेंट ऍक्च्युली. असंच एक वाक्य विदुरजी जेव्हा पहिला प्रश्न विचारतात मैत्रेयजींना, प्रश्न लक्षात ठेवा बरं का, मी बऱ्याचदा सांगितलंय तुम्हाला. कुठला प्रश्न विचारतात? या जगात सुख नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे, तरी सगळे सुखाच्या मागे का लागलेले आहेत. त्याच्या तात्पर्यामध्ये पण असंच एक वाक्य आहे. श्रील प्रभुपाद म्हणतात, या जगातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे. सगळ्यांना वाटतं काहीतरी पासवर्ड सांगणार आहेत श्रील प्रभुपाद. श्रील प्रभुपाद म्हणतात फक्त मनामध्ये इच्छा करायची आहे की मला या जगातून बाहेर पडायचं, बस. ती इच्छाच नाहीये मॅक्झिमम लोकांची, आपल्या भक्त लोकांची पण. तसं बघायला गेलं तर या स्टेटमेंट मध्ये सगळं काही आहे. जेव्हा तो भगवंतांकडे पाहतो त्या क्षणापासूनच त्याचे बद्ध जीवन समाप्त होते आणि त्याचे जीवन यशस्वी होते. पण आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून तो सांसारिक अस्तित्वामध्ये प्रवेश करतो. तरीही भगवंत इतके कृपावंत आहेत की ते परमात्मा रूपाने सदैव बद्ध जीवाबरोबर वास करतात, मित्र म्हणून सांगायचा प्रयत्न करतात. भौतिक देहापासून आनंद वा दुःख भोगणे हे भगवंतांचे कार्य मुळीच नाही. ते जीवासमवेत अनुमती देणारे व साक्षी म्हणून वास करतात, जेणेकरून जीवाला त्याच्या कर्माचे चांगले अथवा वाईट फळ प्राप्त होऊ शकेल. आपण आपण त्या शेजारी बसलेल्या मित्राचं ऐकत नाही, त्याच्याकडे तोंड फिरवून बसलोय.
आणि दुसरी गोष्ट काय करतो आपण, एक तर त्याला टाळतो, थांब 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 म्हणून, आणि थोड्या दिवसाने आपण म्हणायला लागतो तू पण ये माझ्या बरोबर. म्हणजेच काय, तुम्ही का बसलाय फांदीवरती, मी एकटाच फळ खातोय, तुम्ही पण खावा. आपल्याला वाटतं की भगवंतांना पण कर्म आणि कर्माचं फळ आहे. ते तुमच्या हृदयात असले, बाहेर असले, कुठेही असले तरी भगवंत हे शुद्धच असतात काय, ते आपल्यासारखे कधीच दूषित होत नाही. परंतु आपल्याला त्यांना पण दूषित करायचं आहे, कारण आपली दूषित अवस्था आपल्याला सोडायची नाही. एक तर मी भगवान होणार किंवा भगवंतांना माझ्या समान मानणार, ही इच्छा आपली जात नाही. परंतु तसं नाही, भगवंत हे सदैव आपले मित्रच आहेत, आपले साक्षीदार आहेत. आणि हे जरी पटलं नाही तरी हे आपल्याला पटलंच पाहिजे की ते हनुमंत आहेत. हनुमंत म्हणजे आपल्या कर्माचं फळ आपल्याला काय मिळणार ते ठरवतात, तुमच्या हातातच नाहीये ते. बद्ध जीवाच्या शरीराबाहेर भगवंत हे काळ रूपाने अस्तित्वात असतात. आता या श्लोकामध्ये दोन सांगितले, आतमध्ये भगवान आहेत परमात्मा म्हणून, आणि बाहेर भगवान आहेत काळ काळ रूपामध्ये. सांख्य तत्वज्ञानानुसार एकूण 25 घटक आहेत. पूर्वी वर्णिलेले 24 घटक व काळ हा 25वा घटक होय. काही विद्वान तत्वज्ञानांच्या मते परमात्म्यासहित एकूण 26 घटक 26 तत्व आहेत असंही म्हटलं जातं. हे टेक्निकली आपल्याला डिटेलमध्ये याच्याशी वाद घालत बसायचं नाही. काही लोकांना तर्कवितर्क करण्यामध्येच आयुष्य घालवायची इच्छा असते. भगवद्गीतेमध्ये आपण कितीतरी हजारो वेळा हे 24 घटक वाचलेले आहेत. परवा परत 24 घटक वाचले. आता सांगता येतील का 24 घटक आपल्याला? आपली कुठे परीक्षा होणार नाहीये हे 24 घटक लिहा वगैरे. मेन फिलॉसॉफी, मेन तत्वज्ञान आपल्याला समजावून घ्यायचं आहे की हे असं आहे म्हणून आपल्याला बदलायचंय. त्या बाबतीत कालचा श्लोक खूप अत्यंत महत्वाचा होता. काळ हा भगवंतांचं आपल्याला जाणीव या भौतिक जगामध्ये होण्याचं पहिली म्हणजे अगदी जवळचा अनुभव येतो तो म्हणजे काळ. आणि हा काळच मृत्यू रूपामध्ये भय निर्माण करतो. म्हणजेच काय, जो कोणी या भौतिक जगामध्ये भयभीत झालेला आहे त्याला भगवंतांची अनुभूती आलेली आहे, फक्त त्याला माहिती नाही हे भगवान आहे. भयाम द्वितीय अभिनिवेशात तस्या. पुढचा श्लोक वाचूया आपण, थोडा वेळ आहे आपल्याकडे. सृष्टीची निर्मिती आता एका वेगळ्या पद्धतीने सांगण्यात येत आहे. ऑलरेडी आपण 7 वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने सृष्टीची निर्मिती वाचली. आता इथे भगवान कपिल देव वेगळ्याच पद्धतीने सांगतायत की नाही. पुढे काय म्हणतात, काय काय झालं आता, त्रिगुणमयी माया निर्माण झाली. ती माया प्रधान म्हणून ओळखली जाते. ते प्रधान म्हणजे अव्यक्त स्वरूप आणि प्रकृती म्हणजे व्यक्त स्वरूप. ही प्रकृती प्रधान 24 तत्वांनी बनलेली असते. तुम्ही जाऊन वाचा 24 तत्व कुठले. आणि या सगळ्यांचं मिश्रण म्हणून 25वा तत्व निर्माण होतो काळ. आणि मग काळ समजायला लागल्यावरती आपल्याला लक्षात येतं भगवान आहेत, कारण काळ ही भगवंतांचीच शक्ती आहे. आणि अशा पद्धतीने जीव निर्माण केले जातात. जीवांच्या आतमध्ये भगवंत परमात्मा म्हणून असतात, बाहेर काळ म्हणून असतात. आणि पुढे काय होतं, पुढे सांगतात भगवंत दैवाक्षुभित धर्मिण्याम स्वयं योनौ परः पुमान अधत्त वीर्यम सासूत महत्तत्वम हिरण्मयम. पुरुषोत्तम भगवंतांनी आपल्या अंतरंगा शक्तीने भौतिक प्रकृतीमध्ये गर्भधारणा केल्यानंतर
ती एकूण वैश्विक बुद्धिमत्तेला जन्म देते. ही वैश्विक बुद्धी हिरण्मय म्हणून ओळखली जाते. भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा बद्धात्म्याच्या दैवगतीमुळे क्षोभ निर्माण होतो तेव्हा तिच्यामध्ये ही प्रक्रिया घडून येते. क्षोभ म्हणजे ऍजिटेशन, काल वाचला पण तसं. Is that the 26th in this one only? No. आणखीन एकदा वाचतो. पुरुषोत्तम भगवंतांनी आपल्या अंतरंगा शक्तीने भौतिक प्रकृतीमध्ये गर्भधारणा केल्यानंतर ती म्हणजे ही प्रकृती एकूण वैश्विक बुद्धिमत्तेला जन्म देते. तर पूर्वी जेव्हा आपण हे सृजन लीला वाचली ब्रह्मदेवांनी वगैरे सांगितलेली, त्यात पण सिमिलरच सांगितलेलं, पण तू वेगळ्या पद्धतीने सांगितलं. पहिल्यांदा काळ निर्माण होतो, त्यानंतर अहंकार निर्माण होतो, त्यानंतर बुद्धी निर्माण होते, त्यानंतर मन निर्माण होतं. हे प्रत्येक आवरण एकमेकापेक्षा 10 पटीने कमी 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 होत जातं. त्यानंतर मग भौतिक इंद्रिय निर्माण होतात. तर इथे काय म्हणतात त्याला, भक्ती किंवा भक्तिमय सेवेचा या सगळ्याशी काय संबंध आहे याच्यावरती जास्त भर दिलाय भगवान कपिल देवाने. त्यामुळे थोडंसं वेगळं वाटतं आपल्याला, पण ते वेगळं नाहीये. अशा प्रकारे काळ निर्माण केल्यानंतर भगवंत या भौतिक प्रकृतीमध्ये गर्भधारणा करतात, ऍजिटेशन निर्माण करतात, क्षोभ निर्माण करतात. त्यामुळे भौतिक वैश्विक बुद्धिमत्ता निर्माण होते. या विश्वाला देखील बुद्धिमत्ता आहे. बऱ्याच जणांना हे सगळं विचित्र वाटतं, परंतु वैदिक शास्त्रांमध्ये प्रत्येक गोष्टीला पर्सनॅलिटी असते, प्रत्येक गोष्टीला बुद्धिमत्ता असते. पृथ्वीला पर्सनॅलिटी आहे, पृथ्वीला बुद्धिमत्ता आहे. तसंच या ब्रह्मांडाला पण पर्सनॅलिटी आहे, ब्रह्मांडाला पण बुद्धिमत्ता आहे. या ब्रह्मांडाला पण अहंकार आहे, बुद्धी आहे, मन आहे. तर हे वैश्विक बुद्धिमत्ता जन्म घेते आणि ही वैश्विक बुद्धी हिरण्मय म्हणून ओळखली जाते. आणि भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा बद्धात्म्याच्या दैवगतीमुळे क्षोभ निर्माण होतो तेव्हा तिच्यामध्ये ही प्रक्रिया घडून येते. म्हणजे हे सगळे आत्मे सोडले जातात. गर्भधारणा केली जाते म्हणजे काय, प्रकृती ही जड वस्तू असते, त्याच्यामध्ये भगवंत चेतना इन्सर्ट करतात. जसं यालाच गर्भधारणा म्हटलं जातं. आणि म्हणून भगवंतांना पिता म्हटलं जातं आणि प्रकृतीला माता म्हटलं जातं. तेव्हा तर ही वैश्विक बुद्धिमत्ता निर्माण झाल्यानंतर या प्रकृतीमध्ये बद्ध आत्म्यानं सोडलं जातं. आणि या बद्ध आत्म्यांच्या वेगवेगळ्या दैवगतीमुळे म्हणजे आपापल्या कर्मामुळे वेगवेगळं शरीर पाहिजे, वेगवेगळं कर्म निर्माण पाहिजे. मग हे सगळं हा सगळा क्षोभ हे सगळं ऍजिटेशन म्हणजेच काय, भौतिक प्रकृती स्टार्ट होते, मशीन स्टार्ट केल्यासारखं बटन दाबून. पूर्वीच्या काळामध्ये डिझेल इंजिन जसं स्टार्ट केलं जायचं तसं एकदा ही प्रकृती निर्माण झाली, त्याच्यामध्ये जीव ओतले गेले, त्यांचं संमिश्रण झालं, त्यांचा एकमेकांशी संग झाला, जग चालू होतं, भौतिक प्रकृती चालू होते. तात्पर्य, प्रकृतीच्या अशा गर्भधारणेसंबंधी भगवद्गीतेत 14व्या अध्यायात वर्णन आढळते. ऍक्च्युली एक्झॅक्टली हेच सांगितलेलं आहे 14व्या अध्यायात पहिल्या 3-4 श्लोकामध्येच. भौतिक प्रकृतीचे मूल तत्व महत्त्व अर्थात सर्व विविधतेची जननी हे आहे. भौतिक प्रकृतीचा हा भाग प्रधान तसेच ब्रह्म म्हणूनही ओळखला जातो. मागच्या 3-4 दिवसातलं हे सगळी उजळणी आहे. या भागाच्या ठिकाणी भगवंतांनी गर्भधारणा केल्यानंतर तो असंख्य वैविध्यपूर्ण जीवांना जन्म देतो. महाविष्णू जे भगवंतांपासून आलेले असतात त्यांच्याकडे एक सगळं एकत्र असतं, त्याला महत्त्व म्हणतात. याच्यातून ब्रह्मांड निर्माण केले जातात, त्याला प्रधान म्हणतात, त्याला ब्रह्मस्वरूप पण म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 3 गुण निर्माण केले जातात, काळ निर्माण केला जातो, बुद्धिमत्ता निर्माण केली जाते, त्यानंतर याच्यात जीव सोडला जातो. एकदा जीव सोडला की मग सगळेच व्हरायटी निर्माण होते. या संदर्भात भौतिक प्रकृतीला ब्रह्म म्हटले जाते, कारण ती आध्यात्मिक प्रकृतीची विकृत प्रतिकृती आहे.
व्हेरी स्ट्रॉंग सनलाइट आला आज. हे पुन्हा पुन्हा मी रिपीट करून सांगतोय कारण थोडस डोक्यावरनं गेल्यासारखं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, हे कुठं लिहिलंय तुमच्या शास्त्रात? सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे भागवतम मध्ये. सगळं एकूण एक सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. विश्वाची निर्मिती कशी होते, शरीराची निर्मिती कशी होते, पुढे येणार आहे शरीराची निर्मिती कशी होते, अगदी डिटेलमध्ये. आणि याच्यात शंका घेण्यासारखं पण काही नाही, इतकं व्यवस्थितपणे समजावून सांगितलं. जीव आध्यात्मिक प्रकृतीतील आहेत असे विष्णू पुराणात म्हटले आहे. भगवंतांची शक्ती आध्यात्मिक आहे आणि जीवांना जरी तटस्थ शक्ती असे म्हटलेले असले तरी ते सुद्धा आध्यात्मिकच आहेत. भौतिक शक्ती जी निर्माण केली ना, प्रधान प्रकृती, त्याला कनिष्ठ म्हटलं जातं. खालच्या पातळीची शक्ती भगवंतांची शक्ती आहे, परंतु कनिष्ठ कशा अर्थाने की आध्यात्मिक जगामध्ये जी विविधता आणि जे आनंद आहे ते या भौतिक प्रकृतीमध्ये नाही, त्या अर्थाने. आणि जीव जो आपण जो आहे ती पण भगवंतांची शक्ती आहे. जीव ही आहे ओरिजिनली आध्यात्मिक शक्ती, परंतु तिच्यामध्ये थोडस हे स्वातंत्र्य असल्यामुळे भौतिक शक्तीमध्ये पडण्याची टेंडन्सी असते. आणि त्यामुळे हा छोटासा सूक्ष्म भगवंतांच्या शक्तीचा भाग, ज्याला आपण जीवात्मा म्हणतो, तो या भौतिक शक्तीमध्ये, अपराशक्तीमध्ये येऊन अडकतो. हे लॉजिक आहे. जीव जर आध्यात्मिक नसते तर भगवंतांनी गर्भधारणा केलेले येथील वर्णन निरर्थक ठरले असते. जे आध्यात्मिक नाही त्यामध्ये भगवंत आपले वीर्य स्थित करीत नाहीत. पण येथे तर म्हटले आहे की परमपुरुष भौतिक प्रकृतीमध्ये आपले वीर्य स्थित करतो. याचाच अर्थ जीव हे स्वरूपता आध्यात्मिक आहेत असा होतो. त्या जगातलेच आहोत आपण, इथे आपल्याला सोडलंय. कुठे होत? गर्भधारणा झाल्यानंतर भौतिक प्रकृती सर्व प्रकारच्या जीवांना जन्म देते आणि यामध्ये सर्वश्रेष्ठ जीव ब्रह्मदेव यांच्या सहित या कश्चित मुंगीचाही समावेश होतो. अशा रीतीने सर्व प्रकारच्या योनी प्रकट होतात. भगवद्गीतेमध्ये 14व्या अध्यायातच भौतिक प्रकृतीचा सर्व योनिषु असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. याचा अर्थ देवता, मानव, पशु, पक्षी, चतुष्पाद प्राणी, ज्याला 4 पाय आहेत, जे जे प्रकट झाले आहे ते अशा सर्व प्रकारच्या वैविध्यपूर्ण योनींची माता भौतिक प्रकृती आहे आणि परम भगवंत बीज प्रदान करणारे पिता आहेत, असं आहे. आणि नॉर्मली जरी आपण विचार केला तरी बघा, वडिलांचं काम असतं बीज प्रदान करणे, आईचं काम असतं शरीर प्रदान करणे. तसंच भगवंतांचं काम असतं इथे आत्म्याला सोडणे आणि या प्रकृतीचं काम असतं तुम्हाला शरीर देणे. म्हणून हे शरीर जड वस्तूंनी बनलेलं आहे आणि म्हणून हे शरीर प्रकृती समानच विघटन होतं याचं, आणि पुन्हा निर्माण होतं, पुन्हा विघटन होतं, जसं दगडाचं होतं. कारण आपलं शरीर पण दगडाने बनलेलं आहे. दगड, माती, ऊन, वारा, पाऊस यांनीच बनलेलं आहे. सामान्यतः असे अनुभवास येते की पिता मुलाला जीवन देतो तर माता त्याला त्याचे शरीर प्रदान करते. पित्याद्वारे जर जीवनाचे बीज प्रदान केले गेले तर शरीराचा विकास मात्र मातेच्या गर्भातच होतो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवमात्रांना भौतिक प्रकृतीच्या उदरी गर्भस्थ केले जाते, पण भौतिक प्रकृतीने पुरवलेले शरीर जीवनाची विविध रूपे आणि योनी धारण करते. 24 भौतिक घटकांच्या क्रिया प्रतिक्रियांमुळे जीवनाची लक्षणे प्रकट होतात. या मत प्रणालीला येथे पुष्टी देण्यात आलेली नाही. हे 24 घटक निर्माण केले, परंतु हे 24 घटक आपोआप एकत्र येऊन जीव निर्माण होत नाही, जसं आजकालचे शास्त्रज्ञ लोक म्हणतात. त्याच्यामध्ये बाहेरून बीज प्रदान करावंच लागतं, ज्याला चेतना किंवा आत्मा, जीवात्मा म्हटलं जातं.
आणि हे शास्त्राचं फायनल स्टेटमेंट आहे. हे अनादि अनंत कालापर्यंत याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. दुर्दैवाने आपले अहंकारामध्ये मत्त झालेले शास्त्रज्ञ लोक याला चॅलेंज करायचा प्रयत्न करतायत. मी जीव निर्माण करून दाखवतोच. नाही होणार. जीवन शक्तीचा उगम प्रत्यक्षपणे भगवंतांपासूनच होतो आणि ही शक्ती पूर्णतः दिव्य आहे. ही शक्ती मी दिव्य आहे. ऍक्च्युली मी दिव्य आहे. दुर्दैवाने मी या शरीरामध्ये अडकलेलो. आणि म्हणून यासाठीच कोणतीही भौतिक वैज्ञानिक प्रगती जीवोत्पत्ती करू शकत नाही. कितीही पॉवरफुल असू दे मग ती तुमची टेक्नॉलॉजी. टेस्ट ट्यूब बेबी निर्माण केला. टेस्ट ट्यूब बेबी, अरे टेस्ट ट्यूब बेबी पण कधी निर्माण होतो? जेव्हा तिथे हे प्रक्रिया घडावीच लागते गर्भधारणेची. तुम्ही बेबी नाही निर्माण केला, तुम्ही गर्भ निर्माण केला. बेबी याच पद्धतीने निर्माण करावी लागते. आलं का लक्षात? हा शास्त्रज्ञांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. निर्माण आपण काही करू शकत नाही, आपण फक्त शोध लावू शकतो, परंतु निर्माण केल्याचा आव आणायचा. आणि हाच आपल्या अहंकाराला खत पाणी घातल्यामुळे इव्हेंच्युअली आपण भगवंतांना मान्य करत नाही. परंतु जो भगवंतांना मान्य करतो तो शास्त्रज्ञ अधिक जास्त प्रगती करू शकतो. न्यूटन, आइन्स्टाईन हे जे महान शास्त्रज्ञ होते ते भगवंतांना मानायचे. आपले जे वशिष्ठ, पतंजली, सुश्रुत हे सगळे ऋषीमुनी होते, हे महान शास्त्रज्ञ होते. ते भगवंतांना मानायचे म्हणून ते महान शास्त्रज्ञ होते. आजकालचे सगळे शास्त्रज्ञ फक्त इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेले आहेत. अशी मी टेक्नॉलॉजी निर्माण करतो ज्याच्या मागे लोक लागतील आणि मला पैसा मिळेल. हे आजच्या शास्त्रज्ञांचे एकमेव ध्येय आहे, बाकी काही नाही. आणि मग यातूनच अहंकार निर्माण होतो की देव नाही, भगवान नाही, मीच सगळं काही करतोय, मला सगळं काही जमतंय. जीवोत्पत्ती खूप लांबची गोष्ट आहे. रक्ताचा एक थेंब बनवू शकत नाही आपण. एक थेंब काय, एक कण बनवू शकत नाही. कुठे आहे टेक्नॉलॉजी आपली? आपली टेक्नॉलॉजी फक्त इंद्रिय तृप्तीसाठी आहे बस. यास्तव कोणतीही भौतिक वैज्ञानिक प्रगती जीवोत्पत्ती करू शकत नाही. जीवशक्ती दिव्य जगातून येते आणि तिचे भौतिक घटकांच्या क्रिया प्रतिक्रियांशी काहीच देणे घेणे नसते. हरे कृष्ण. थांबूया इथेच आपण. पुढचा छोटासा आहे श्लोक तरी पण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, आपण भगवंतांबद्दल बोलतो, तर जेव्हा आपण बाहेर जेव्हा असतो तेव्हा जेव्हा आपण समजून सांगायला जातो तेव्हा लोक म्हणतात की आपण जेव्हा म्हणतो की भगवंतच सर्वश्रेष्ठ आहेत, तर बाहेरचे लोक म्हणतात तसं काही नाहीये. ब्रह्मा, विष्णू, महेश, इव्हन गणपतींचं पण असं उदाहरण देतात की अथर्वशीर्षामध्ये पण असं म्हटलेलं आहे की त्वम ब्रह्मासी, त्वम विष्णू, त्वम वायू, त्वम, असं एक्झाम्पल देतात. मग हे सगळे एकाच लेवलला आहेत असं म्हणतात. आणि हे अथर्वशीर्षाचं एक्झाम्पल देऊन ते म्हणतात की ते पण उपनिषदातूनच आलेलं आहे. तर मग अशा वेळेस आपण कसं आपलं मत मांडता येईल, किंवा आपल्याला माहित आहे की अजून तर ऍटलिस्ट माझ्या लेवलला तरी मी कशातच एवढा ज्ञान नाही आहे. तर इन जनरल पण जेव्हा डिस्कशन सुरू असतं, आणि आज तुमचा मेसेज पण आलेला आहे की आपण प्रचार, जोपर्यंत तुमची लायकी नाही तोपर्यंत तुम्ही प्रचार करू नका, असं पण आजचाच मेसेज आहे, बरोबर? मग त्या केसमध्ये आपण कसं आपल्या मताशी ठाम राहावं, किंवा काय करता येईल या केसमध्ये?
प्रभुपाद एक गोष्ट सांगायची ती म्हणजे जे भौतिकवादी लोक असतात त्या सगळ्यांना सॅटिस्फाय करणे खूप कठीण असतं, व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे त्यांना सॅटिस्फाय करणे हे आपला उद्देश आहे पहिल्यांदा. हे आपला उद्देश नाही आहे, हे पहिल्यांदा आपण स्वतःला पटवून दिलं पाहिजे की एखादा व्यक्ती हे जर मान्य करत नसेल तर त्याला मान्य करवून देणे हा आपल्या जीवनाचा उद्देश नाही आहे. हे अनादी अनंत कालापासून हे असं चालत आलेलं आहे. वेगवेगळ्या थरावरचे लोक वेगवेगळ्या देवी देवतांना मानणार, वेगवेगळ्या इंद्रिय तृप्तीच्या लेवलला असणार. काही लोकांना पटणार, काही लोकांना पटणार नाही. परंतु जसं तुम्ही म्हणालात, पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला पटलेलं असलं पाहिजे. हा, आता जर हा आपला पण संशय असेल की हे असं कसं काय, तर त्याचं उत्तर असं आहे की जसं काल संध्याकाळच्या क्लासमध्ये मी सांगत होतो की हे सगळं व्यासदेवांनी लिहिलेलं आहे आणि हे इतकं वास्ट आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जर एक्सपर्ट व्हायचं असेल तर तुम्हाला डिटेलमध्ये जाऊन अभ्यास तर केलाच पाहिजे. त्याचबरोबर एक बर्ड्स आय व्ह्यू टाईप ओव्हरऑल मॉडेलिंग पण करता आलं पाहिजे डोक्यामध्ये. बेस्ट इंजिनियर तोच असतो जो ऍक्च्युली एकदम खालच्या थराला जाऊन त्याला नट कुठे आहे आणि तो कसा आवळता येतो हे पण माहिती असतं आणि संपूर्ण मशीनचं पिक्चर पण त्याच्या डोक्यात असतं, ज्याला आपण बर्ड्स आय व्ह्यू म्हणतो. आणि हे जर नसेल तर मग तुम्ही चुका करू शकता. जो कामगार वर्गातला माणूस असतो, जो मशीन चालवणारा, त्याला संपूर्ण मशीन कसं काम करतं माहित नसतं. तो तुमच्याशी मग भांडतो, नाही हा नट असाच असला पाहिजे. आणि हा प्रॉब्लेम आहे आपल्या हिंदू समाजामध्ये ऍक्च्युली. आणि याचा डायरेक्टली कनेक्शन आपल्या इंद्रिय तृप्ती असल्यामुळे आपण ते वाक्य सोडायला तयार होत नाही लवकर. असंच सांगितलंय. तुम्ही बऱ्याचदा हे वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. प्रभुपाद पण म्हणतात, समजावून पण सांगतात प्रभुपाद, की बऱ्याच ठिकाणी ब्रह्माजींना, शिवजींना, आणि असे नुसतं ब्रह्माजी शिवजी नाही, मागच्या अध्यायामध्ये मैत्रेय ऋषींना भगवान म्हटलेलं आहे. इजंट इट? विदुरजी मैत्रेय ऋषींना म्हणतात, हे भगवान मला पुढची कथा सांगा. माझा एखादा व्यक्ती काय म्हणेल, अरे मैत्रेय ऋषी भगवान आहेत. नाही, तर हे एखाद्याला आदर देण्यासाठी असं म्हटलं जातं, त्वम ब्रह्मास्मी, त्वम विष्णू. गुरुला म्हटलं जातं तुम्ही विष्णू समान आहात, कारण तुम्ही गुरु विष्णूचे प्रतिनिधी आहात. आपल्याला जेव्हा स्वतः पहिल्यांदा आपल्याला पटलं पाहिजे. प्रभुपाद एका ठिकाणी खूप छान समजावून सांगतात की जेव्हा आता हिंदू धर्मातल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळे ग्रंथ गणेशजींनी लिहिले आहे. नाही, नुसतं कथा ऐकून तरी माहिती आहे, ठीक आहे, डिटेलमध्ये माहित नसेल, परंतु कथा ऐकून माहिती आहे. व्यासदेवांनी आपल्या समाधी अवस्थेमध्ये ते फक्त उच्चारलं, लिहून ठेवायचं काम गणेशजींनी केलं, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु व्यासदेवांनी गणेशजींच्या मध्ये एक अग्रीमेंट झाला होता, ते माहिती नाही आहे बऱ्याच जणांना. हे इतकं सुंदर होतं की मध्ये पॉज घेतल्यानंतर गणेशजी म्हणायचे की मला ऍजिटेशन होते, तुम्ही थांबलं नसलं पाहिजे, कंटिन्यू सांगत जावा, कंटिन्यू सांगत जावा. तुम्ही मला वचन द्या, तुम्ही थांबणार नाही, कंटिन्यू सांगत राहणार, मगच मी लिहितो. व्यासदेवानी पण गणेशजींकडून वचन मागून घेतलं की तुम्ही पण मला वचन द्या की तुम्ही हे पूर्णपणे समजावून घेऊन आत्मसात करून लिहिणार, नुसतंच लिहिणार नाही. मग हे भगवद्गीता पण गणेशजींनी लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. हे वाक्य पण गणेशजींनीच लिहिलेलं आहे. मत्त परतरम ना अन्यात, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणीही नाही. मग गणेशजी कसे श्रेष्ठ झाले? आता तुम्हाला गणेशजी श्रेष्ठ वाटतात कारण गणेशजी तुम्हाला मोदक देतात.
भगवंतांना श्रेष्ठ मानलं तर तुम्हाला मोदक खाली ठेवून सेवा करावी लागते. हा प्रॉब्लेम आहे आपल्यातला. तर हे मॅक्झिमम लोकांची ही अवस्था असते की त्यांना ओव्हरऑल पिक्चर जाणून घ्यायचं नाहीये, माहिती नाहीये आणि जाणून पण घ्यायचं नाहीये. स्टबर्न असतात, सुपर स्टबर्न असतात. जसं मी मगाशी म्हणालो की तो आचार्य प्रशांत एकाच वाक्यामध्ये म्हणतो, चिडून म्हणतो की का तुम्ही असं वागत नाही, कशाला जाता ज्योतिषांकडे, अरे तुम्ही स्वतः शिवजी आहात. त्या वाक्यातच चूक आहे ऍक्च्युली. तुम्ही शिवजी असता तर तुम्हाला दात कशाला तुम्हाला कॅन्सर झालाच नसता. तुम्हाला दात दुखतोय, तुम्हाला कॅन्सर झालाय म्हणून तुम्ही ज्योतिषाकडे जाता. याचा अर्थ तुम्ही शिवजी नाहीये. परंतु माणूस हा इतका अहंकारी प्राणी आहे ना की त्याला एकदा का त्याच्या इंद्रिय तृप्तीसाठी काहीतरी पटलं तर तो सहजासहजी सोडून देत नाही. आणि निर्विशेषवादी, ब्रह्मवादी, हे देवी देवतांचे पूजक हे जनरली सोडत नाही, सोडायला तयारच नसतात. प्रभुपाद यांना एक सिंपल एक्झाम्पल देतात, ते म्हणजे अरे मूर्खांनो, काही लोक आहेत बरं का, माझा पण एक खूप जवळचा मित्र आहे, तो लाईक मी बजरंग बलीचा भक्त आहे, बस मला दुसरं काय माहिती नाही. मारुतीची पूजा करणे, बजरंग बलीची पूजा करणे हे टॉपमोस्ट आहे माझ्यासाठी. अरे पण तुला पण माहिती आहे, सगळं जग सांगतंय. आता हे ठीक आहे, गणेशजींचं एक ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाला तसं या वेदांमध्ये हे श्लोक आहेत आणि ते मॅक्झिमम लोकांना तेच पटलेले आहेत वगैरे वगैरे. परंतु मारुती बजरंग बलीच्या बाबतीत सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ प्रभू रामचंद्र आहेत. आणि यदा कदाचित तुम्ही बजरंग बलीला भेटला तुमच्या उपासनेने, तुमच्या भक्तीने, तर तुम्हाला पण तेच सांगणार आहेत ते. माझ्या मागे लागून काय उपयोग आहे, खरे प्रभू तर रामचंद्र आहेत, मी त्यांच्या मागे लागले. परंतु तो हे सांगितल्यावर पण माझ्या मित्राला ते पटत नाही. तो म्हणतो नाही, मी बजरंग बलीचीच. ठीक आहे करा, परंतु तो प्रभू रामचंद्रांना मिळवण्यासाठी केला तर चांगला आहे, नसेल तर भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी करत असाल तर तो मूर्ख पण आहे आणि हा तुमचा जिद्दी पण आहे. आणि जिद्दी माणसाला सांगणं खूप कठीण असतं. जिद्दी माणसाला काय समजावून सांगणार आपण? जो लॉजिकल तर्क ऐकायलाच तयार नसतो त्याला समजावून जास्त सांगत बसायचं नसतं. त्याला दोन्ही हात जोडायचे म्हणायचं आणि म्हणायचं यस त्वम शिवोहम आणि यायचं आपण तिथं. आपल्याला स्वतःला पटलंय का ते बघायचं पहिल्यांदा, स्वतःला पटलेलं असलं पाहिजे. आणि म्हणून हे शास्त्रामध्ये रिपीटेडली सांगितलं जातं की तुम्हाला स्वतःला पटल्याशिवाय, तुम्ही स्वतः आचरणात आणल्याशिवाय दुसऱ्यांना काय म्हणतात ते उपदेश देण्याच्या मागे लागू नका. ते इफेक्टिव्ह होतच नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. परंतु कधी कधी काही सिच्युएशन्स अशी येतात की आपण उपदेश द्यायला जात नाही, परंतु ते आपल्याला ओढायला आलेले असतात. आपल्याला डिफेंड करावं लागतं. थोडस ट्राय करायचं, डिफेंड करायचा, नसेल जमत तर तिथून बाहेर पडायचं, पळून जायचं तिथून. हे शास्त्राचं आपल्यासाठी उपदेश आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. दंडवत. प्रभुजी थोडं कन्फ्युजन होतं की आता मागच्या 2 क्लास पूर्वी तुम्ही सांगितलं होतं की हे जे 24 घटक आहेत त्याच्यामध्ये जीव येत नाही, आणि परत नंतर तुम्ही सांगितलं की आत्मा आणि चेतना हे 24 घटक. आणि योगेश प्रभू पण म्हणले की भगवद्गीतेमध्ये सत्व गुण प्रतिगुण हे प्रकृतीचे 3 गुण सांगितले 24 घटक. तर मग हे असं कसं की तुम्ही नंतर म्हणला की 24 घटक हा चेतना आणि आत्मा, ते जरा कन्फ्युजन सांगा. जीव ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणजे एक घटक मात्र म्हणून, आणि चेतना ऍज अ इंडिव्हिज्युअल, याला पण वेगवेगळं बघायला आपण शिकलं पाहिजे. आत्म्यामुळे चेतना येते, आत्मा चेतना नाही आहे. आलं का लक्षात?
या 24 घटकांमध्ये चेतना असते, परंतु ती चेतना देखील सुप्तावस्थेमध्ये असते जोपर्यंत भगवंत त्याच्यामध्ये जीव टाकत नाहीत, गर्भधारणा होत नाही. तर चेतना म्हणजे आत्मा नव्हे, चेतना आणि जीव हे पण वेगवेगळे आहेत दोन. म्हणून तिथे चित्त हा शब्द वापरलाय बघा त्या 24 घटकांना सांगत असताना. चित्त, चेतना. चेतनेचा आपल्याला अनुभव होतो आपल्या शरीराच्या कणाकणामध्ये, कारण आत्मा आहे. आत्मा नसेल तर चेतना असूच शकत नाही. याचा अर्थ आत्माच चेतना आहे का? नाही. थोडस कन्फ्युजन आहे, मला कळतंय, परंतु इथे हे घटक एकमेकांशी बॉन्डिंग व्हायला सुरुवात होतात. चेतनेची लक्षणं तयार केली जातात आणि मग त्याच्यामध्ये आत्मा सोडला जातो, मग त्याच्याद्वारे चेतना जागृत होते. या पद्धतीने तुम्ही समजावून घेतलं तरी चालेल. 24 घटकांमध्ये ही चेतना निर्माण केली जाते, परंतु ती चेतना दिसत नाही. जसं दगड दिसतो, मन, बुद्धी, अहंकार देखील दिसू शकतं किंवा त्याचा अनुभव होऊ शकतो, परंतु चेतना तोपर्यंत दिसत नाही जोपर्यंत आत्मा त्याच्यामध्ये प्रविष्ट होत नाही. त्या अर्थाने ते वेगळे आहेत. प्रभुपाद बऱ्याचदा हे समजावून सांगतात की चेतना म्हणजेच आत्मा नव्हे. चेतना, ज्याला कॉन्शियसनेस म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, की माझा हात हलतंय, या कणाकणामध्ये जिवंतपणा आहे. जिवंतपणा म्हणजेच आत्मा नव्हे, आत्मा वेगळा आहे. परंतु हे दोन्ही एकाच वेळी उपस्थित असतात. एकाचं दुसऱ्याशिवाय, दुसऱ्याचं याच्याशिवाय अस्तित्व नसतं. म्हणून आपलं कन्फ्युजन होतं की दोन्ही एकच आहेत की काय. होपफुली थोडंसं कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. तुम्ही आता प्रशांत आचार्य यांचं एक्झाम्पल दिलं ना, तर ते अद्वैतला मानतात. अद्वैत म्हणजे मी त्यांच्याकडनं बऱ्याच वेळा ऐकलं, पण मला ते अद्वैत कळलंच नाही. अद्वैत म्हणजे दोन नाहीत. संस्कृतमध्ये अचा अर्थ असतो ऑपोजिट, अचूक. आपण म्हणतो नाही अचूक, अविकारी. संस्कृतमध्ये अचा अर्थ असतो उलटा शब्द. अद्वैत, द्वैत म्हणजे दोन, की मी आणि भगवान वेगवेगळे दोन आहोत, याच्या विरुद्ध म्हणजे मी आणि भगवान एकच आहोत, त्याला म्हणतात अद्वैत. असे बरेच अद्वैतवादी आहेत भारतामध्ये. आणि याच्या विरुद्ध द्वैतवादी म्हणजे भगवान आणि जीव हे दोन वेगवेगळे आहेत. एकदम आदि शंकराचार्यांनी अद्वैतवादाचा खूप प्रसार केला, म्हणून हे सगळे शंकराचार्यांना मानतात. ऍक्च्युली शेवटी शंकराचार्यांनी पण द्वैतवाद स्वीकारला जेव्हा त्यांना मध्वाचार्य भेटले. मध्वाचार्य हे द्वैतवादाचे प्रमुख प्रवक्ते होते. आणि परंतु शंकराचार्यांनी शेवटी जे सांगितलं ते सगळं विसरून जातात आणि अद्वैतवाद तेवढाच लक्षात ठेवतात, कारण अद्वैतवादामध्ये मी भगवान होतो, त्यामुळे ते सोपं जातं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ऍक्च्युली आता विषय निघाला म्हणून मी सांगतो, आचार्य प्रशांत आणि त्यांची टीम, दे आर व्हेरी स्ट्रॉंग, दे हॅव व्हेरी स्ट्रॉंग प्रेझेन्स ऑन इंटरनेट. त्यामुळे अवॉइड करा, जितका अवॉइड करता येईल तेवढा अवॉइड करा. परवाच एका याच्यामध्ये ते स्वतःच सांगत होते की लाखो रुपये ते खर्च करतात युट्यूबवरती. मोठी टीम आहे त्यांची ऍक्च्युली हे सगळं करण्यासाठी. गीताचे कोर्सेस असतात, त्याला काही फी घेतात काय म्हणून मी काल बघायला गेलो तर त्यांच्या वेबसाईटवरती डोनेशन, मागच्या एका महिन्यामध्ये डोनेशन ट्रॅकर आहे. करोडो रुपये गोळा करतात ते ऍक्च्युली. आणि मग
अशा पॉवरफुल संघटना पॉवरफुल पद्धतीने आपलं मन भरकटवू शकतात. मला पण माफ करा, मी त्यांचाच एकदा व्हिडिओ पाठवलेला. या ही स्पीक्स लॉजिकली, तो लॉजिकली बोलतो, खूप लॉजिकली बोलतो तो, ऍक्च्युली एकदम टू द पॉइंट. आणि लोकांना जागृत करायचं पण काम खूप छान करतो, कारण त्याचा आवाजच तसा आहे. पण मी सगळं करू शकतो त्याच्यामध्ये खूप असतं. यस, तुम्ही सगळं करू शकता, यू आर द गॉड. हे खूप बेकार आहे ऍक्च्युली. इट्स व्हेरी डेंजरस. आणि मग लोकांना त्याच्यामध्ये पण निराशा येते, कारण फॅक्ट ऑफ द मॅटर इज नाही करू शकत तुम्ही. दिव्य शक्तीला मान्यच करावं लागतं. आणि म्हणून अद्वैतवाद हा डेंजरस असतो, व्हेरी डेंजरस असतो. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. जय. हरे कृष्ण. जय. हरे कृष्ण.